मित्रांनो, मी तनिष तुमचा स्वागत करतो माझ्या तनिष द एक्सप्लोरर या चॅनलवर. फिलहाल मी आहे CSFT रेल्वे स्टेशनला आणि CSFTला बघून आणि लोकल ट्रेनला बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपली लोकल ट्रेनची जर्नी होणार आहे. आणि ही लोकल ट्रेन जर्नी आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कुर्ला. मुंबईची सगळ्यातली शॉर्टेस्ट लोकल ट्रेन जर्नी ती 16 किलोमीटरची आणि 16 किलोमीटर ट्रॅव्हल करायला आम्हाला लागणार आहे 27 मिनिट्स. आणि तुम्हाला तर माहिती आहे पाऊस खूप जास्त पडतो आहे मुंबईला, तर ही 11-12ची कुर्ला अजूनपर्यंत सुटली नाही. आता टाईम झाला आहे 10:38, अजूनपर्यंत सुटली नाही. आणि गाईज 1.5 महिन्यानंतर ब्लॉग बनवतोय, तर प्लीज तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. माझे एक्झाम चालू होते म्हणून मी ब्लॉग बनवू नाही शकलो, तर प्लीज हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. 10:40 झाले, अजूनपर्यंत सुटली नाही ट्रेन. 10:30 लाईट झाले. माझ्या आल्यावर संपूर्ण फर्स्ट क्लास कोच खाली आहे. ट्रेन सुटली आहे CSFTवरून. परत ब्रेक मारला. सायमिंग ब्रेक्स आहे ब्रो, खूप जास्त ॲक्सेलरेशन असतो सायमिंग ब्रेक्सचा. मला स्पीड दाखव. अशा मुंबईचं सगळ्यातला बेस्ट स्टेशन आहे CSFT, तर स्लोच चाललं आहे ट्रेन. काय किती पण बेद असू पण स्लोच चालणार. मित्रांनो, इकडं आपला इंडियाचा झेंडा लावला आहे CSFTच्या बाहेर. आणि समोर MT रेक जाते, मनमाड मुंबई हिंगोलीची MT रेक्स. जर्नीचा फर्स्ट स्टॉप आलेला आहे, तो आहे कुर्ला. मतलब कुर्ला रे सॉरी, मस्जिद बंदर, चुकून कुर्ला बोललो. तो आहे हार्बर लाईनचा मस्जिद बंदर आणि आम्ही सेंट्रल लाईनमध्ये. आणि असं हे आणि जी मुंबई CSFT ते कुर्ला हार्बर लाईन लोकल ट्रेन जर्नी आहे सेंट्रल लाईनची. सुटलेले आहोत मस्जिद बंदरवरून आणि आम्ही एक्सप्रेस ट्रेनला ओव्हरटेक करताय. तीच आहे की मनमाड मुंबई हिंगोली. अलीकडं वंदे भारत आलेली आहे. काय सरप्राईज आहे. वंदे भारत कंप्लीट. सैडश रोड दोनच प्लॅटफॉर्म आहे सैडश रोडला आणि समोर एक एक्सप्रेस ट्रेन. काय आयडिया नाही कुठली आहे, पण काय आयडिया नाही मला. बघायची कोशिश करतो पण M वरून स्टार्ट होते. फक्त मला एवढं दिसते की ट्रेन M वरून स्टार्ट होते. सैडश रोड हाय एक्सलरेशन पकडली आहे. वा भाई, CRची सायवेज ब्रेक्स. बायखळा यार्ड आहे आणि ही एक लोकल ट्रेन जाते. तुम्हाला खाली घेऊन येईल. आणि तिकडे डेक्कन क्वीनचे पण ब्रेक्स पडले. काय एक्सलरेशन आहे. यार्ड केला. बायखळा रेल्वे स्टेशन. आलेला आहे बायखळा. आणि अजूनपर्यंत आम्हाला 13 किलोमीटर्स ट्रॅव्हल करायचे. 30 to 12. मग ह्याच्यामध्ये एक शॉर्ट्स पण बनवून घेतो. शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यामध्ये एक आलेली आहे ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1ला, तो की तिकड आहे. आणि हा 2 आणि 3 नंबर लाईट फास्ट लोकल आली आहे आणि 4 नंबरला थांबते फास्ट लोकल. रेल्वे स्टेशनमध्ये एवढा मोठा पक्का असतो बघा. आपल्या खार रोडमध्ये पण आहे एवढा मोठा पक्का. इव्हन रत्नागिरीमध्ये पण असेल हा वाटतं. हा आहे पण सुटलोय. आणि समोरची फास्ट पण थोडाच वेळात सुटेल. वाटतं पॅरल रेस बघायला भेटेल. मग त्याचा एक शॉट घ्यायची. इकडे अजून एक एक्सप्रेस ट्रेन आलेली आहे.
तुझा पण आयडियल आहे काय? ट्राय करतो. AC इकॉनॉमी पण कोच आहे, 3rd AC इकॉनॉमी. आलो चिंच पपडी. आता आम्ही एक स्टेशन स्किप करून भेटूया परेलला. ती फास्ट लोकल आम्हाला क्रॉस करते. फास्ट लोकल आम्हाला ओव्हरटेक करते, मतलब ओव्हरटेक करून झालेला आहे परेल रेल्वे स्टेशन. आणि आता एक लोकल ट्रेन येते समोरून क्रॉस करते आम्हाला. बोंबार्डियर ETMU आहे कुर्ला कारशेडची. आणि हा गाईज हे सॉरी गाईज ही पण सायबिक रेक्स आहे ना, ते विसरलो. ही सायबिक रेक्स पण कुर्ला कारशेडची आहे आणि ती बोंबार्डियर पण. आणि बायखला कारशेडमध्ये सगळे CSMTचे ट्राफिक मतलब सगळे एक्सप्रेस ट्रेन असतात. तर बायखला कारशेडमध्ये हे नाही बनत लोकल ट्रेन परेल. ह्याच्यानंतर मुंबईचं सगळ्यातलं बेने स्टेशन जर आहे तो आहे दादर, सगळ्यातलं BGS स्टेशन. त्या साईडला आहे प्रभादेवी रेल्वे स्टेशन, वेस्टर्न रेल्वेचा प्रभादेवी म्हणजे की एल्फिस्टन रोड. आणि इकडे गाईज इकडे MT लोकल ट्रेनचे रेक्स ही समोर आहे राजधानी एक्सप्रेस, CRची राजधानी, आमची राजधानी. हजरत निजामुद्दीन ते CST राजधानी एक्सप्रेस. आणि काही कोणच नाही. अरे सगळ्यातले BGS रेल्वे स्टेशनला कुत्रा पण नाही. रेल्वे स्टेशनच खाली आहे. समोर आहे आमची राजधानी, CR राजधानी. आता इकडे लोक आहे थोडे. अगर गाइस तुम्ही समजा वेस्टर्न रेल्वेमध्ये गेले तर तुम्हाला एक पण सायबिक रेक्स नाही भेटणार, जराशीच असतात. 2च भेटतील तुम्हाला सायबिक रेक्स, 2-3. आणि पण इकडे सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन आणि उरण. आणि अजून राहिला पुणे लोणावळा लाईनमध्ये पण सगळे सायबिक रेक्स असतात सगळे. आणि कमी बोंबार्डियर. आणि वेस्टर्नमध्ये उलटा, त्याच्यामध्ये जास्त बोंबार्डियर असतं आणि कमी मतलब सायबिक रेक्स. समोर एक फास्ट लोकल आहे वाटतं, परत एकदा पॅरलल रन होईल. क्विक बोंबार्डियर आहे, बोंबार्डियर. हे समोर दादर टर्मिनल आणि त्या साईडला दादर वेस्टर्न. पण दादर वेस्टर्न काय दिसत, दादर टर्मिनल आहे समोर. दादरला पण टोटल 50 प्लॅटफॉर्म आहे, 50. एक्सेलरेशन पकडली आहे ट्रेनची. आणि अजून एक क्रॉसिंग आहे, तुम्हाला खाली शो होईल की कुठली ट्रेन आहे. ओके. आणि समोर MT रेक्स पडले साऊथ वेस्टर्न रेल्वेचे. वाटते चेन्नई एक्सप्रेसचे पुराणे रेक्स असतील. मला पिक्चर नाही बोलत आहे. चेन्नई एक्सप्रेस, CSMT ते चेन्नई, दादरची चेन्नई सॉरी. माटुंगा आला काय कळलंच नाही. माटुंगा कळलंच नाही. इकडं पहिला 3-4 नंबरचे प्लॅटफॉर्म नव्हते, सीधा ट्रेन क्रॉस व्हायची. आता बांधले नवीन मला 1 वर्षच झाले. त्या लोकलनी आम्हाला ओव्हरटेक केला. ओव्हरटेक करते मतलब ती वाली लोकल. काय स्पीड आहे, ठाणे फास्ट होती. माटुंगावरून सुटली. आज
संडे पण सगळे रेल्वे स्टेशन खाली आणि समोर अजून एक एक्सप्रेस ट्रेन भेटतो. दिवसाची 4थी एक्सप्रेस आहे. 4थी एक्सप्रेस आता 3री एक्सप्रेस. मला आठवत होतं 3री आहे की 4थी वाटतं 4थीच असेल. पण ही लोकल ट्रेन कशाला आली? कबाब पे हड्डी डाल देतो. बघा काय एक्सेलरेशन आहे यार. मोठे मोठे बिल्डिंग आणि त्या साईडला आहे की सर्कल रेल्वे स्टेशन. तर चुनाभट्टी काहीतरी आहे. हा चुनाभट्टी त्या साईडला आहे. थोडं हार्बर लाईटची पण ट्रॅक आहे. काय स्पीड आहे? थांबायचं काय स्पीड पकडली आहे. हो भाई काय कमेंट करा भाई. काय स्पीड पकडली आहे. कमेंट करा तुम्हाला ही स्पीड कशी पकडली. काय स्टेशन घेऊन बनलेला असेल. अरे भाई हा बंद झाला आहे. बंद झाला आहे. ॲग्रेसिव्ह झाली. बंद झाला आहे. सीआर ची जय हो भाई. वेस्टर्नची काय ना सीआरची जय हो. अरे हा भाई कळलं की तुझ्या ह्याच्यात ताकद आहे. पण भाई स्लो स्टेशन येऊन पण जाईल कळेल पण नाही. आणि काय आपली ट्रेन 28 मिनिटं लेट आहे. 28 मिनिटं जास्त मिनिटं आपली ट्रेन लेट आहे. 28 मिनिटं जास्त मिनिटं लेट आणि फायनली स्लो केल्याची स्लो करायची एक्सेलरेशन पण खूप चांगली आहे. तर इकडं थांबले 2 मिनिटं झाले. इकडं थांबली आहे ट्रेन. सूट भाई 2 मिनिटं झाले. हॉर्न मारला भाई. तशीच रेकॉर्डिंग चालू केली सुटी. 2 मिनिटापासून इकडंच थांबली होती. आता आपली ट्रेन 21 मिनिटं लेट आहे. म्हणजे 21 आहे सॉरी 31. समोर आहे बघा मुलं एक्सेलरेटर बरोबर खेळताय. ही राईट अरे ते खाली जाते एक्सेलरेटर त्याच्याबरोबर ते वरती जाते. मग पडले आणि दाट तुटले आहे तेव्हा कळले त्यांना. ती एक्सेलरेटर खाली येते आणि ते वरती जात आहे चालत. नेक्स्ट स्टेशन पुढला लास्ट स्टॉप आहे आपल्या जर्नीच्या पण आधी आणि ट्रेनचा पण. हॉर्न मार भाई. पकड. ऐसे इधर लास्ट स्टेशन आहे तर थोडी कमी स्पीड पकड. मेंटेनन्सचं काम चालू आहे मागे. हा साईडून आहे बघा हार्बर लाईटची ट्रॅक आहे तिकडं. आली हार्बर लाईटची ट्रॅक. हार्बर लाईटचं ट्रेन नाही आली. ट्रॅक आला. आता गाईज आलेला आहे आपला लास्ट स्टॉप आहे ट्रेनचा कुर्ला. तर जर तुम्हाला अगर हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.